नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत या सुंदर हिरव्यागार रानामध्ये, खास रानामधली पार्टी करायला. आमच्या बरोबर आहेत आमची मित्रमंडळी. चला तर मग या व्हिडिओमध्ये मजा करूयात रानातल्या या पार्टीची. या फास्ट हॉटेलिंगच्या आणि मोबाईलच्या दुनियेत वावरणाऱ्या आजच्या मुलांना वनभोजनाची मजा कशी समजणार? सतत हॉटेलिंग करून सर्वजणांना अतिशय कंटाळा आला होता. म्हणूनच एक नवीन अनुभव घेण्यासाठी, निसर्गाच्या जवळ जाण्यासाठी आम्ही प्लॅन केला वनभोजनाचा. सर्वप्रथम रानातला परिसर साफ केला, विहिरीवरचे पाणी आणले, जवळपासची सुकी लाकडे जमा केली. तर आपण बघतोय लहान मुलं सुद्धा इथं मदत करतायत, काड्या गोळा करतायत रानमेव्यासाठी. तर मंडळी आपण बघतोय इथं चूल बनवण्यात येत आहे. या दोन छोट्या पोरी कसे खेळतायत ते तुम्ही बघू शकता. हाय. वनभोजनासाठी हव्या असणाऱ्या सर्व वस्तू अगोदरच जमा करून ठेवल्या होत्या. एका बाजूला चूल पेटवून स्वयंपाकाची लगबग सुरू झाली होती. अनेक दिवसांनी आम्ही चुलीवरच्या जेवणाचा आनंद अनुभवणार होतो. थोडा अशा तऱ्हेने आपण बघताय सुंदर तऱ्हेने हा कार्यक्रम. तर मंडळी, तयार होणाऱ्या भज्यांचा सुगंध आता सर्वत्र दरवळतोय. कधी एकदा ही भजी तयार होतात आणि आम्ही त्यावर ताव मारतोय असं झालं. गरमागरम भजी आता तयार झालेली आहेत. खरंच वनभोजनाची मजा काही न्यारीच असते. तर मंडळी, रानातली सुंदर भजी आज आपल्यासाठी तयार झालेली आहेत आणि याचाच आस्वाद आपण आता थोड्याच वेळात घेणार आहोत. खरंच वनभोजनाची मजा काही न्यारीच असते. निसर्गाची ओळख व्हावी, वनात पायपीट करावी, झुळझुळणारा आवाज ऐकावा, उन्हात चालावे, मोकळा श्वास घ्यावा, निसर्गाच्या सानिध्यात गेल्याचा आनंद साजरा व्हावा, म्हणून ही वनभोजनाची आयडिया. पनीर बार्बेक्यूचा हा आपला बेत आपल्याला दिसतोय. आता चुलीवरती पनीर बार्बेक्यू तयार झालेला आहे. जेवणाची उत्तम तयारी तोपर्यंत एका बाजूला झालेली आहे. खरंच प्रत्यक्ष निसर्गाच्या कुशीत गेल्यासारखे वाटते. आहा, मस्त व्हेज बिर्याणी, कोशिंबीर, पनीर बार्बेक्यू, जिलेबी, मठ्ठा, रानातला कांदा आणि लोणच्याची फोड. हा सागर संगीत बेत पाहून तोंडाला पाणी सुटले होते. जेवणाची गोलाकार पंगत बसली. निवांत, नितळ अशा चिंचेच्या गगनचुंबी पर्णछत्रछायेखाली आयोजित केलेले हे वनभोजन म्हणजे लहान मुलांसाठी पर्वणीच. रोजची शाळा, दप्तर, गोंगाट यापासून दूर एका वेगळ्या वातावरणात मुलांनी खेळाबरोबरच आजूबाजूची शेती, पक्षी, वृक्षसंपदा, कीटक यांचा आनंद घेतला. आणि तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसत होता. खरंच रानातली जमिनीवर बसून जेवणाची मजा काही वेगळीच. मित्रांनो, अतिशय फास्ट झालेल्या या जीवनामधून थोडासा वेळ काढून हॉटेल संस्कृतीपासून थोडासा लांब निसर्गासमवेत घालवलेला हा वेळ नक्कीच एक वेगळाच आनंद देणारा ठरतो. बघा एकदा ट्राय करून. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते सांगायला आणि वनभोजनाचा आपला अनुभव शेअर करायला विसरू नका.
अशाच उत्तमोत्तम व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले मराठी मॅटर.